लहान मोठे टोटल 28 ते 30 जनावर झाले आहेत आपले. ते आम्ही नॅचरल क्रॉसिंग 2 टाइम करतो. जेव्हा माज आपल्याला सकाळी ओळखू आला तर 10 वाजता सकाळी 9 ते 10 च्या दरम्यान क्रॉसिंग करतो. नियोजन तर करावेच लागेल, परंतु जातीवंत जनावर जर तुमच्याकडे असतील तर तुमचं गोटा सक्सेस लवकर होऊ शकतं. आपल्याला खर्च वजा जाता. आपल्याकडे वासरं तयार करत करत आपल्याला 1 लाख रुपये 90,000 रुपये महिन्याला आपल्याला याच्यातून उत्पादन मिळेल. हे 15 दिवसाचेच आहेत जन्मलेल्या. बरोबर. यांना आपण जवळपास 50% दूध पाजवतो. मी 9-18 लिटर दूध दिली फर्स्ट टाइमला. आता प्रेग्नंट आहे 8 महिन्याची. एक 1.5 महिन्यामध्ये आपलं डिलिव्हरी होईल आणि आपल्याकडे किती जवळपास 20 ची अपेक्षा आहे. 10-10 लिटरची. रेडीची 18 लिटर दूध देते मदर. ही 16 लिटरची आहे आणि ही 15 लिटरच्या रेडी. त्याच्या मदर रेकॉर्ड आहे 21 लिटरचा. तर आज यांच्या आपल्याकडं जवळपास 7-8 छोट्या वगैरे तयार झालेल्या आहेत. शेतकरी मित्रांनो नमस्कार. शेतकरी मित्रांनो, कृषी सल्ला युट्यूब चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. तर मंडळी, आज आपण मार्केट साहेबांच्या मुरा म्हैस पालन या व्यवसायाला भेट देण्यासाठी आलेलो आहे. तर या ठिकाणी त्यांनी हरियाणावरून चांगल्या क्वालिटीच्या मुरा म्हशी आणलेत आणि त्याच्यापासून ते दूध व्यवसाय करत आहेत. तसंच चांगल्या क्वालिटीचे बुल सांभाळून ब्रीडिंगचं काम देखील त्यांनी या व्यवसायाच्या माध्यमातून सुरू केलेलं आहे. तर आपण त्या ब्रीडिंग विषयी माहिती जाणून घेणार आहोत. तसंच हरियाणाची जी मुरा म्हैस आहे ती महाराष्ट्राच्या वातावरणात सूट होते का आणि दूध व्यवसायासाठी ती यशस्वी ठरते का, ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार. नमस्कार. आपला परिचय करून द्या. मी कदम MK, राहणार अब्दुल्लापूर, तालुका उमरी, जिल्हा नांदेड. आणि सध्या मी तालुका कृषी कार्यालयामध्ये सहाय्यक कृषी अधिकारी म्हणून आहे. सध्या कार्यरत आहे मी. आणि ऑफिस करत करत, ड्युटी करत करत मी हा शेड इथं उभारलेला आहे. आणि आमच्या घरचे सर्व मंडळी ह्या गोटा सांभाळत असतात. फक्त मी माझं मॅनेजमेंट फक्त असते. मला सांगा, तुमची ही जी व्यवसायाची सुरुवात ही कधीपासून झाली? जेव्हा लॉकडाऊन पडलं होतं तेव्हा 2019ला, तेव्हा आमचे एक मित्र नगर जिल्ह्यामधले होते. त्यांच्यासोबत मी हरियाणा गेलो होतो. आता माझं शिक्षण हे BSc MSc ॲग्री झाल्यामुळं आम्हाला मुरा म्हशी कुठे भेटतात, ओरिजिन कुठं आहे हे माहित होतं. हिसारला जे आहे CIRB आहे, सेंट्रल रिसर्च इन्स्टिट्यूट ऑन बफेलो, माहित होतं. परंतु ऍक्च्युअली आम्हाला त्याच्याबद्दल जास्त नॉलेज नव्हतं. परंतु त्या मित्राच्या संगतीनं आम्ही हरियाणात गेलो. सुरुवातीला पाहिलं, त्याच्यानंतर 1-2 वेळेस व्हिजिट केली तिथं हरियाणामध्ये पूर्ण. नंतर मग त्या ठिकाणाहून आम्ही या ठिकाणी जसं परवडल आपला तसे 2 किंवा अशा पद्धतीनं तिथून खरेदी करून आणलेली. आता करायला गेलं तर शेतीला जोडधंदे भरपूर आहेत. शेळीपालन म्हणा, कुक्कुटपालन म्हणा, गाई पालन. तर तुम्ही हीच व्यवसाय का निवडला? माझ्याकडं जवळपास इथं 22 एकर शेती आहे, वडिलोपार्जित. आणि शेतीला आता शेतकऱ्याकडं जनावरे राहिलेली नाहीत आणि शेतीला कंपोस्ट खत किंवा शेणखत वगैरे आता सध्या शेतकऱ्यांकडे नाही. आणि वरचेवर जमिनीचा तुमचा जर ऑर्गॅनिक मॅटर जर बघितलं, कार्बन रेशो अतिशय फार कमी झाले आहेत. ते 1% असायला पाहिजे, तर आपला 0.50% सुद्धा खाली गेलेला आहे. त्यासाठी आपल्याला याचा बाय प्रॉडक्ट आपल्याला शेणखत मिळेल. आणि आपल्याला ज्याच्यापासून जनावरांपासून छोटे वासरे मिळतील आणि आपल्याला दूध पण मिळेल. हा बहुउद्देश ठेवून आपण या ठिकाणी हा व्यवसाय सुरू करण्यात आला. जेव्हा सुरुवातीला आम्ही हरियाणामध्ये गेलो तर आमचे नगरचे एक मित्र होते, ठाकूर म्हणून, त्यांच्यासोबत गेलो. पहिल्यांदा फिरून बघितलं हरियाणा, डोअर टू डोअर. नंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये त्यांनी महावीर नयन यांच्याकडून जिनमध्ये जे असतात, तर त्यांच्याकडून आम्ही सुरुवातीला खरेदी केली. मग नंतर त्यांचा व्यवहार चांगला दिसला, खात्रीशीर दिसला आणि एकदम चांगल्या क्वालिटीच्या म्हशी दिल्या. त्याच्यामुळं आम्ही त्या ठिकाणाहून खरेदी करत असतो. सुरुवातीला किती म्हशी खरेदी केल्या? सुरुवातीला आम्ही जवळपास 8 म्हशी खरेदी केल्या. नवीनच होता हा, शेड पण नव्हता. सुरुवातीला प्रेग्नंट आणले आणि प्रेग्नंटच विकल्या. लॉकडाऊन पडलं, दुधाचा व्यवसाय तेव्हा ठप्प झालता. तर नांदेडचे व्यापारी येऊन आपल्या इथूनच खरेदी करून घेऊन गेले. मग नेक्स्ट इयर पासून आम्ही मात्र आपल्या घरी ब्रीडिंगचं सुरू केलं. त्या ठिकाणावरून म्हशी आणल्या, इथं आल्याच्या नंतर काय अडचणी आल्या का? सहसा आपल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा असा गैरसमज आहे, हरियाणाच्या म्हशी प्रेग्नंट होत नाहीत, दूध देत नाहीत, अशा जे गैरसमज आहेत किंवा तक्रारी वाटतात त्यांना. आम्ही जवळपास 5 वर्षापासून या ठिकाणी मुरा म्हशीचं आपण एक पालन करतो. कम्प्लीट ही मुरा म्हैस 3 महिने डिलिव्हरी झाल्यानंतर 3 महिन्यामध्ये माझ्यावर येते.
बर तर त्याच्यासाठी आपल्याला मिनरल मिक्सचर वगैरे द्यावं लागते. त्याच्यानंतर त्यांचं फीड वगैरे एकदम चांगलं ठेवावं लागेल. बर त्याच्यामुळं दरवर्षी 13 महिन्यात 14 महिन्यात डिलिव्हरी होतात विल्यापासून. त्याच्यामुळं लॉंग पिरियड आहे दुधाचा 300 दिवसाचा. आणि छोटे वासर सुद्धा एकदम जातीवंत जनावर. मी गेल्या वर्षी आमच्याकडे एक्स्ट्रा रेडे झालते, एक 5 रेडे झालते. 30-30 हजार रुपयाला आम्ही रेडे विकून टाकले, एक्स्ट्रा जास्त झालेत म्हणून. आपल्याला संगोपन अडचण. म्हणजे चांगले सांभाळले गेले. हा, चांगले सांभाळले आणि ते ब्रीडिंगसाठीच आपल्या इथल्या सभोवतालच्या शेतकऱ्यांनी घेऊन गेले. त्याच्यातून आम्हाला 2 लाख रुपये तेव्हा भेटले. त्याच्यावर आपला भैयाचा मजुरीचा खर्च झाला आणि गेल्या वर्षी 50 ट्रॅक्टर आपलं शेणखत निघालं. 4-5 एकरला आपण शेणखत टाकलं. सोयाबीनला वगैरे आपल्याला कुठलाही रासायनिक खत वापरलं नाही. ऊस वगैरे लागवड केला त्याला आपण कुठला शेणखत आपला रासायनिक खत टाकलं नाही. म्हणजे 0 बजेटवर शेती आपल्या जवळपास आलेली आहे 7-8 एकर. बरोबर बरोबर. आता ज्या तुमच्या गोट्यामध्ये जनावरे आहेत त्या किती म्हशी आहेत, किती वगैरे आहेत आणि रेडे किती आहेत? जवळपास 15 मोठ्या म्हशी आहेत आणि आपल्या गोट्यात तयार झालेल्या 10 आहेत. बरं. आणि 4 दुसऱ्या म्हणजे थोड्या त्यांच्यापेक्षा मोठ्या आहेत, तो प्रेग्नंट झालेल्या आहेत. आणि 10 रेड्या गेल्या वर्षीच्या 1-1 वर्षाच्या आहेत. बरं. एकदम चांगल्या क्वालिटीच्या तयार झालेल्या आहेत. साधारण लहान मोठे मग किती? लहान मोठे टोटल 28 ते 30 जनावर झाले आहेत आपले. बरं. तुमच्या गोट्यामध्ये कमीत कमी आणि जास्तीत जास्त दूध देणारे म्हैस किती आहे? 18 लिटरची आपल्याकडे आहेत. 2 म्हशी आहेत 18 लिटर देणाऱ्या. बरं. आणि कमीत कमी 12 पासून पुढे आहेत. 12 लिटर म्हणजे ते सेकंड टायमर आहेत. बरं. म्हणजे कमी नाही, ते सेकंड टायमरला 12 लिटर देणं म्हणजे खूप. कारण 3ऱ्या-4थ्या वितापर्यंत ती हायेस्ट पीक पर्यंत जाऊ शकते. बरोबर. त्याच्यामुळे त्या पण जवळपास 17-18 पर्यंत जाऊ शकते. बरोबर. म्हणजे 3ऱ्या-4थ्या विताला 1-2 लिटरने अजून पण वाढू शकते. वाढू शकते. बरोबर बरोबर. आता जे ब्रीडिंगचं तुमचं काम चालू आहे गोट्यामध्ये ते कसं कसं चाललंय? आपण हरियाणाहून जे बुल खरेदी करून आणलेला आहे, एकदम जातीवंत मदर रेकॉर्ड स्वतःच्या डोळ्याने पाहून आदत असताना तो रेडा आपण खरेदी करून या ठिकाणी आणला. 1 वर्षानंतर तो इथं क्रॉसिंगला स्टार्ट झाला आणि त्यांचे क्रॉसिंग आपल्या येथील हरियाणाहून आणलेल्या म्हशीला क्रॉस केल्या आणि त्याच्यानंतर आपल्याकडे जातीवंत रेड्या तयार झाल्या. बरं बरं. कसा रिझल्ट आहे त्या बुलचा? बुल एकदम चांगल्या क्वालिटीचा आहे आणि म्हशी पण चांगल्या असल्यामुळं त्याच्यापासून जी प्रोजनी तयार होईल एकदम बॉडी स्ट्रक्चर एकदम स्ट्रॉंग आहे. त्याच्यानंतर दूध पण जास्त देऊ शकतात मदर रेकॉर्ड पेक्षा. कसं आहे, AI जेव्हा करतो आपण तर आपल्या महाराष्ट्रामध्ये तेवढं सिमनचं चांगल्या क्वालिटीचा दर्जेदार येईल आणि आपल्या हॉस्पिटलला वगैरे मेंटेनन्स किंवा प्रायव्हेट जे आहेत AI वर्कर्स ते मेंटेन करतील याची गॅरंटी नाही. त्याच्यामध्ये लिक्विड नायट्रोजन व्यवस्थित ठेवला का, त्याच्यानंतर AI वर्कर एक्सपर्ट नाहीत आपल्याकडं. माज कधी आला आणि कधी भरला आपण AI केलं याच्यावर डिपेंड आहे. आणि AI आपण जेव्हा करतो ते सक्सेस रेट फार कमी आहे. बरोबर. जवळपास 60-70% आहे. आणि आपण जे नॅचरल क्रॉसिंग जे करतो ते आम्ही नॅचरल क्रॉसिंग 2 टाइम करतो. जेव्हा माज आपल्याला सकाळी ओळखू आला तर 10 वाजता सकाळी 9 ते 10च्या दरम्यान क्रॉसिंग करतो. जर एखाद्या वेळेस म्हशीचा एक जर रिलीज व्हायला उशीर झाला तर समजा हीट जास्त वेळ राहिली तर आम्ही संध्याकाळी 5-5:30 वाजता डबल क्रॉसिंग करतो, जेणेकरून 100% सक्सेस रेट असावा. या दृष्टीने आपण चांगल्या क्वालिटीचा बुल आणल्यामुळे आपण चांगल्या पद्धतीने क्रॉसिंग. म्हणजे सक्सेस रेशो चांगला आहे? सक्सेस रेट चांगला आहे. जवळपास 90% बुलनं क्रॉसिंग केलेल्या फेल जात नाहीत. बरं. म्हशीचं संगोपन कसं करता सध्याला? आता म्हशीच्या संगोपनामध्ये हिरवा आणि वाळला चारा असे. तर हिरवा चारा आपल्या शेतामध्येच नेपियर वगैरे लावलेला आहे. 2 एकर नेपियर आहे. ऊस पण आहे 2 एकर. आणि आता रब्बीला आपण सोयाबीन घेतल्यानंतर टाळकी ज्वारी म्हणतो आपण, ती या ठिकाणी आपण लागवड करतो आता. आणि वाळला चारा मध्ये तर आपण हरभराचे जे असते भूस किंवा गव्हाचं असते ते आपण या ठिकाणी स्टॉक करून ठेवतो आणि दोन्ही मिक्स करतो आणि गव्हाणीमध्ये टाकून त्याच्यावर आपण जे खाद्य असते त्यांचं खाद्य पर हेड म्हशीला जवळपास 2-2.5 किलो त्या गव्हाणीमध्ये आपण त्या चाऱ्यावर टाकतो. मिनरल मिक्सचर वगैरे देतो त्यांना रेग्युलरली टाइमली आणि डिवॉर्मिंग सुद्धा व्यवस्थित करतो. म्हणजे माझावर लवकर येतात, प्रेग्नंट राहतात. अशा पद्धतीने आपण त्यांचं खाद्याचं नियोजन करतो. ज्या वगारी आहेत छोट्या वगारी त्यांचं कसं राहतं? जवळपास आम्ही एक 20 विल्यानंतर 20-25 दिवसानंतर आपण त्याला डिवॉर्मिंग करतो. डिवॉर्मिंग केल्यानंतर त्यांना खाज सुटत नाही किंवा त्यांना दूध पचन वर्म जे असतात पोटामध्ये ते मरून जातात आणि हेल्दी स्ट्रॉंग त्याची ग्रोथ होते. आणि वेळोवेळी आपण 1-1 महिन्यानंतर आपण त्याचं जंताचं हे करतो, डिवॉर्मिंग करतो.
आता ज्या वेळेस आपली म्हैस किंवा वगार गाभण जाते त्यावेळेस त्या गाभण काळामध्ये तिचं संगोपन कसं केलं पाहिजे? गाभण जेव्हा पहिल्या वेळेस हिटवर येते तर त्यांना त्या वगारींना आपण 1-2 पहिली हिट सोडून द्यायला पाहिजे किंवा कंटिन्यू जेव्हा 2 हिट 3 हिट येतील त्यावेळेसच क्रॉस करायला पाहिजे. आणि खाद्यामध्ये त्यांना मिनरल मिक्सचर दिलं पाहिजे बरोबर, जेणेकरून प्रेग्नंट राहील न राहील अशा दृष्टीनं आपण त्यांना मिनरल मिक्सचर सहित आपण त्यांना फीड द्यायलाच पाहिजे. जवळपास 1 किलो तरी त्यांना खाद्य दिलंच पाहिजे दररोजच्या दररोज. अशा पद्धतीनं नवीन रेड्याचं आपण नियोजन करतो. मला सांगा, आता बऱ्याचशा शेतकरी मित्रांना म्हशी घ्यायच्या आहेत, त्यांना दूध व्यवसाय चालू करायचा, तर त्यांनी कसं चालू केला पाहिजे? सुरुवातीला गोटा आपण हायफाय बांधून एक 10 लाख 20 लाख खर्चून जर गोटा बांधला तर आपल्याकडचं भांडवल अपुरं पडते. त्यासाठी छोट्या प्रमाणात जर आपण सुरुवातीला एक 5-10 म्हशीचं आपण जर शेड बांधलं आणि बाकीचा जे पैसा आपण जर इन्व्हेस्टमेंट खरेदी करण्यात घेतला, सुरुवातीला 2-3 पासून सुरुवात करावी. त्याच्यात आपल्याला जर अनुभव चांगला असेल, नियोजन आपण चांगलं केलं तर आपल्याला पुढे वाढवण्याचे आपल्याला चान्सेस भरपूर आहेत. म्हशी खरेदी करायच्या म्हटलं तर म्हशीचा म्हशी खात्रीशीर भेटणं खूप महत्त्वाचं आहे. सगळ्यात आता म्हैस पालनामध्ये सक्सेस तुम्ही नियोजन तर करावेच लागेल, परंतु जातीवंत जनावर जर तुमच्याकडे असतील तर तुमचं गोटा सक्सेस लवकर होऊ शकतं. आणि हे मोरा म्हशीचं जे आपण जे खान म्हणतो तर हरियाणामध्ये आहेत जिंद, हिसार, रोहतक ह्या भागामध्ये आपण खरेदी करून जर महावीर नाईन यांच्याकडे जा, आमच्यासोबत जर येऊ शकेल कोणी तर 1-2 म्हशी घेणारे असेल तर स्वतःला एक गाडी घेऊ शकत नाही कोणी. बरोबर, आमच्या एरियामधील आम्ही सगळं ग्रुप करून जातो. आमचा ग्रुप आहे एक मोरा लवर्स म्हणून. प्रत्येक शेतकऱ्यांनी 2 घेऊन आम्ही गाडीची भरती करतो आणि आपल्या या ठिकाणी आणतो. तर त्या ठिकाणी जाऊन जातीवंत जनावर जर आणले तर आपण या ठिकाणी या मोरा म्हशीच्या याच्यामध्ये व्यवसायामध्ये आपण सक्सेस होऊ शकतो. म्हणजे लगेच जास्त इन्व्हेस्टमेंट न करता पहिल्यांदा 1-2 घ्या आणि त्याच्यावरती काम करा. चांगलं वाटलं तर परत वाढवा. बरोबर. आणि आपल्याकडे कसे आहे, मुर्रा म्हशी म्हणून कुठल्या बी बाजारामध्ये आणल्या जातात. घोडेगाव असेल, खामगाव असेल, ग्रेडेड असतात, कुठली तरी क्रॉसिंग केलेली असते, जातीवंत नसतात, दिसायला मुरासारखेच दिसते. परंतु ते केव्हा कळते आपल्याला, जेव्हा प्रेग्नंट झालं की लगेच ते दुधापासून हे होते, आटून जाते. तर 3 महिने दूध देते. टोटल त्यांचा लॅक्टेशन पिरियड कमी असते. त्याच्यामुळं ते आपल्याला पैशाला जरी कमी किमतीमध्ये पडल्या 20-25 हजार रुपये, परंतु दूध ह्या लॉंग पिरियड मध्ये देत नाही. त्याच्यामुळं त्या म्हशीमधून आपण सक्सेस होऊ शकत नाही. असे उदाहरण भरपूर आहेत आपल्याकडे. बरोबर. आता मला सांगा, ज्या तुम्ही हा महावीर नाईन यांच्याकडून म्हशी खरेदी करता तर तिथे गेल्यानंतर त्यांची सर्व्हिस शेतकऱ्यांना कशी राहते? आम्ही ग्रुपनं जवळपास आताच 13 ऑक्टोबरला आपण दिवाळीच्या अगोदर गेलो होतो. जवळपास आमच्या सोबत 17-18 शेतकरी होते. कोणी 1 घेतले, कोणी 2 घेतले. तर सर्वांची तिथं राहण्याची सोय आहे आणि तिथं फिरवण्याची सोय आहे. सगळ्यांना महावीर यांच्याकडे गाडी आहे. आपण डिझेलचा खर्च देतो आणि खेड्यामध्ये जवळपास 30-40 किलोमीटर पर्यंत आपण प्रवास करून खेड्यामधून आपण म्हशी खरेदी करतो आणि त्यांच्या गोट्यावर आणून तिथून आपल्याला ट्रान्सपोर्टद्वारे घरपर्यंत येईपर्यंत आपले देखभाल करतात चांगल्या पद्धतीने. आणि खरेदीमध्ये एकदम ट्रान्सपरंट, कुठलाच व्यवहार असा धोकाधडीचा नसतो. आणि दूध आपण तिथं त्या ठिकाणी 2 टाइम 3 टाइम आपल्या स्वतःच्या डोळ्यानं बघितल्याशिवाय आपण खरेदी करत नाहीत किंवा त्यांना पैसे सुद्धा देत नाही. बरोबर. एकदम चांगले खात्रीशीर माणूस आहे. ज्यांना खरेदी करायचं असं स्वतः जाऊ शकता किंवा आमच्या सोबत येणार असतील तर आमच्या सोबत सुद्धा येऊ शकता. परंतु तिथं गेल्यानंतर आपला अनुभव सगळ्यात महत्वाचा आहे. आपल्याला तिथं मोरा म्हशीची ओळख चांगली असली पाहिजे किंवा अनुभव चांगला असला पाहिजे. कशा पद्धतीने खरेदी करायला पाहिजे, त्याचं बॉडी स्ट्रक्चर कसं आहे, मिल्क व्हेन कशी आहे, त्याच्यानंतर लेंथ कशी आहे, दूध किती देते आणि त्यांच्या ऑर्डर क्वालिटी कशी आहे, स्ट्रक्चर कसं आहे, हे सगळं तपासून आपण अनुभवी माणूस एखादा असेल तरी चांगला. मला सांगा, मोरा म्हशीची ओळख काय? मोरा म्हशी एक तर बॉडी स्ट्रक्चर त्यांचं लांबी जास्त असते, मान बारीक असते आणि शिंगामध्ये रिंग असते. आणि ऑर्डरची क्वालिटी चांगल्या प्रकारे असते. मिल्क व्हेन सगळ्यात प्रॉमिनंट असायला पाहिजे. आणि ब्लॅक कलर असते. सेप्टाला थोडा पांढरा व्हाईट पॅच असू शकतो. हा मोरा म्हशीची हे आहे. बरोबर. आणि जेवढा ब्लॅक तेवढा चांगला. हा, 100% जर ब्लॅक असेल तर 100% मोरामध्ये. आणि थोडंफार जरी 4 बोटाचा शेफ्टीमध्ये जर पांढरापणा असेल तरी पण मोराच्या कॅटेगरीमध्ये येऊ शकते. तुमचा वार्षिक नफा याच्यातून किती? गेल्या वर्षी जेव्हा कम्प्लीट आपण जानेवारी ते जुलै पर्यंत
जवळपास 1.5 लाख रुपये एक महिन्याला आपल्याला टोटल उत्पादन होत गेलं. आणि 1 लाख रुपये जवळपास 90,000 ते 1 लाख रुपये महिना आपल्याला खर्च वजा जातं आपल्याकडे. वासरं तयार करत करत आपल्याला 1 लाख रुपये 90,000 रुपये महिन्याला आपल्याला याच्यातून उत्पादन मिळत गेलं. छोट्या वासरं जे आहेत आपले ते हरियाणात प्रत्येक वेळेस जाऊन आपल्याला परवडणार नाही अण्णा. इथंच तयार करणं इथंच योग्य आहे. आपल्याकडेच तयार झाले तर आपल्याला गोट्यामध्ये आपल्याला 1.5 2 लाख रुपये द्यावा लागणार नाही. तुमच्या गोट्यामध्ये जे बुल आहेत, जे रेड्या आहेत आणि चांगल्या क्वालिटीच्या ज्या म्हशी आहेत त्या मला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवा. कदम साहेब, आता हा जो बुल तुम्ही हरियाणातून आणलाय एकदम फुल साईज मध्ये आहे, तर याची डिटेल काय आहे? हा जीन मध्ये इटल मधून आणलेला आहे. छोटा होता, 1.5 वर्षाचा होता. जवळपास 76,000ला आदत होता. आणल्यानंतर आपल्याकडं 2-2.5 वर्ष झालं सर्व्हिसिंग चालू आहे. आणि याच्या मदर रेकॉर्ड आहे 21 लिटरचा. तर आज यांच्या आपल्याकडं जवळपास 7-8 छोट्या वगैरे तयार झालेल्या आहेत. लहान असताना 76,000ला खरेदी केली. आता सध्या याची 2 लाख रुपये किंमत आहे. आता सर्व्हिस कशी देतोय? सर्व्हिस जबरदस्त आहेत. बाहेरचे जवळपासच्या खेड्यामधले येतात आणि आपल्या गोट्यामधले सर्व माणसं. ह्याच्यापासून काय पैदास झालेला आहे का गोट्यामध्ये? हो, झालेले आहेत. एकदा बुल फिरवून दाखवा. फिरवा दादा बुल. बघू शकता मंडळी, एकदम फुल साईजचा रेड आहे. ते आता जो आपण बुल बघितला त्याच्यापासून रेड्या कशा कशा तयार झाल्यात ते बघूयात. आता आपण जे पाहिलेला रेडा आहे त्या रेड्यापासूनच्या ह्या जवळपास 10 महिन्याची रेडी आहे. एक ही पण रेडीच आहे 10 महिन्याची, आणि ही पण रेडीच आहे. सगळ्या 10 महिन्याच्या रेडी आहेत. हाईट वगैरे जबरदस्त आहे, लेंथ वगैरे एकदम चांगली आहे. 2 वर्षामध्ये ही प्रेग्नंट होतील. 2 वर्षात प्रेग्नंट? हो. त्याचे मदर रेकॉर्ड सुद्धा चांगला आहे. हे रेडीची 18 लिटर दूध देते मदर. ही 16 लिटरची आहे. आणि ही 15 लिटरच्या रेडीची. म्हणजे सरासरी यांच्या आईचं रेकॉर्ड बघायला गेलं तर एक 15-16 लिटरच्या आहे यांच्या आई आहेत. आणि बुलचं मदर रेकॉर्ड आहे 21 लिटर. तर आपण या ठिकाणी असं यांची जेव्हा डिलिव्हरी होईल तेव्हा आपल्याला किती दूध देतात, म्हणजे ब्रिडिंगचे काय सक्सेस आहे ते आपल्याला बघता येईल. बरोबर आहे. म्हणजे या प्रेग्नेंट होऊन जास्त दूध दिलं तर आपलं ब्रिडिंग सक्सेस आहे. बरोबर. आता ह्या मशीनची काय डिटेल आहे? ह्या ज्या म्हशी आहेत, तर ही म्हैस आपण गेल्या वर्षी आणलेली 1.5 लाखाला आणलेली आहे. 9-18 लिटर दूध दिली फर्स्ट टाइमला. आता प्रेग्नंट आहे 8 महिन्याची. एक 1.5 महिन्यामध्ये आपलं डिलिव्हरी होईल. आणि आपल्याकडे किती जवळपास 20ची अपेक्षित आहे, 10 लिटरची. खास ब्रिडिंग साठीच आणले. हिला पण क्रॉस त्याच बुलचा केलेला आहे. बरोबर आहे. म्हणजे जो तुमच्याकडे अवेलेबल बुल आहे त्याच बुल. आणि हा जो आता छोटा बुल दाखवता तुम्ही, हा बुल कसा? हा हरियाणाहून आणलेला आहे, गेल्या वर्षी आणलेला आहे. हा बजरंगी बुलचं सिमन भरलेला आहे. मदर रेकॉर्ड 24 लिटरचे आहे. हिची या रेड्याची मदर सुद्धा सेल केली आहे 2,40,000 रुपयाला हरियाणा. आम्ही 2 वेळेस पाहून यांना 3ऱ्या वेळेस घेऊन आलेला आहे. छोटा असताना घेतलेला का? हा छोटा, गेल्या म्हणजे जवळपास 14 महिन्याचा होता आणलेला. आता आणखी एक याला 2-3 महिने लागेल क्रॉस व्हायला स्टार्ट. आता दाताला कसं आहे? नाही, दात लावला नाही अजून, आदतच आहे. आदतच आहे. तर मंडळी, अशा पद्धतीने सर्व नियोजन आहे. तुम्ही या ठिकाणी पण बघू शकता, चांगल्या क्वालिटीच्या या ठिकाणी म्हशी आहेत. आता पलीकडल्या ज्या म्हशी आहेत तुमच्या ते दाखवा मला. आता ह्या ज्या म्हशी आहेत तुमच्या गोठ्यामध्ये, हे यांची कशी क्वालिटी आहे? हे गेल्या वर्षी फर्स्ट टाइमर आणलेले आहेत 2 पण. तर हे 1 लाख आणि हे 1,20,000ला. यांनी 12 लिटर दूध दिले आणि 14 लिटर दूध दिले. आता नेक्स्ट म्हणजे या वर्षी डबल डिलिव्हरी झालेले आहेत. यांचे छोटे वासर आपण या ठिकाणी पाहू शकता. सर्व अशाच क्वालिटीच्या म्हशीत का? सर्व अशाच आहेत. हे छोटे छोटे जे पिल्ले आहेत हे कोणत्या मशीनचे? हे आपण स्टार्टिंगला जे बघितलेले आहेत दुसऱ्या वेताचे आहेत. त्यांचे हा 2 रेडे आहेत. यांना आम्ही सध्या आता हे 15 दिवसाचेच आहेत जन्मलेल्या. यांना आपण जवळपास 50% दूध पाजवतो. आणि खास आपल्या इथं ब्रिडिंग साठीच आपण या आपल्या घरी ठेवण्यासाठीच ठेवलेले आहे. किती दिवस असं 50% दूध? नाही, पूर्णतः जोपर्यंत प्रेग्नंट होणार नाही तोपर्यंत आपण यांना फुल दूध पाजणार आहोत. आणि याच्या पुढच्या याच्यामध्ये आपल्याला नेक्स्ट जनरेशन बघायचं. तुम्ही 50% दूध पाजताय, पण याचा तुम्हाला फायदा होतोय का तोटा होतो? याच्यामध्ये कसं आहे, आपल्याला 3 वर्षानंतर याचा ऑडिट होईल. जोपर्यंत हे प्रेग्नंट होऊन आपल्याला
दुसरे आपल्याला हे होणार नाहीत. तर याचे फक्त 50% दूध काढून आपला यांचा खर्च फक्त भागवतो आपण फीडचा. बर. त्याच्यातून आपण प्रॉफिट काही घेणार नाही. आणि हे जेव्हा आपल्याला चांगल्या क्वालिटीचे दर्जेदार जनावर आपल्याला गोट्यात जेव्हा मिळतील तेव्हा आपला गोटा 100% सक्सेस. बरोबर बरोबर. आता पलीकडे ज्या पाड्या आहेत त्या दाखवा. हे आपल्या रेड्यानेच क्रॉस केलेले आहेत. बर. ही आता जवळपास 15-20 दिवस झालं ही क्रॉस झालेली आहे आपल्या बुलनं. हिच्या मदर रेकॉर्ड आहे 15 लिटरचा. ही आता माझ्यावर येईल नुकतीच. आता ही हिटवर येईल का? हा, हिटवर येईल. ही पण म्हणजे लागवडीच्या हा, मापाची आहे. लागवडीच्या मापाची आहे. बरं. आणि हिची काय डिटेल? ही पण आता आपल्याच गोट्यात तयार झालेली आहे. ही पण क्रॉस झालेली आहे. 1 महिना जर संपलेला आहे. बर बर बर. तर मंडळी अशा पद्धतीनं तुम्ही बघू शकता या गाभण रेड्या आहेत ज्या आपले कदम साहेब आहेत. त्यांचं अशा पद्धतीनं संगोपन चालतं. स्वतःचाच बुल आहे त्यांच्या आणि त्या बुलच्या माध्यमातून क्रॉस करून अशा क्वालिटीची उत्पत्ती, चांगल्या पद्धतीचं जनरेशन त्यांनी गोट्यात केलेलं आहे. ब्रीडवरती चांगलं काम आहे त्यांचं. अशा पद्धतीनं त्यांचं गोटा स्ट्रक्चर, कमी खर्चामध्ये गोटा स्ट्रक्चर आहे, तुम्ही बघू शकता. आणि चांगल्या क्वालिटीच्या म्हशी यांच्याकडे आहेत. एकंदरीत ज्या तुम्ही म्हशी आणल्या हरियाणावरून, त्यांचा दूध व्यवसाय केला, चांगल्या पद्धतीचं ब्रीडिंग केलं, तर याच्यात तुम्ही समाधानी आहात का? हो, बिलकुल समाधानी आहोत आम्ही. एकतर आपल्या गोट्यामध्ये चांगले बुलचं आणि चांगल्या म्हशीचे तर आपण या ठिकाणी पैदास करत आहोत. बर. आणि त्याच्यानंतर आपल्या गावरान म्हशीपेक्षा या ठिकाणी आपण मुरा म्हशीचं जर या ठिकाणी आपण व्यवसाय जर केला, एकतर दूध मिळते आपल्या म्हशीपेक्षा आणि चांगल्या क्वालिटीचे जनावरे मिळतात, छोटे जनावर. आणि आपलं हे जे भविष्य आहे या व्यवसायाचं ते पुढं कसं राहील? हा, भविष्य चांगलंच राहील. कारण का आपण जे रेडा आणलेला आहे तिकडून हरियाणाकडूनच आणलेला आहे क्रॉसिंगसाठी. आणि म्हशी पण चांगल्या क्वालिटीचे आणलेले आहेत. आणि त्याच्यामुळं आपल्याला जनावरात गोट्यामध्ये जे रेड्या तयार होतील त्याच्यामुळे आपलं भविष्य चांगलेच राहील. आणि चांगल्या क्वालिटीचे आपण तयार केलेले. जे महावीर नयन आहेत त्यांच्याकडं शेतकऱ्यांनी म्हशी खरेदी करणं योग्य आहे का? नक्कीच. महावीर सेटकडे आम्ही जवळपास 7 वर्ष झालं जातो. त्यांनी एकदम चांगल्या क्वालिटीचे आणि रेट सुद्धा चांगले असतात त्यांच्याकडे. दुसऱ्यापेक्षा आपल्याला 5-7 हजार रुपये, 10 हजार रुपये आपल्याला स्वस्त मिळतात. त्याच्यामुळे महावीरकडे जावं, खात्रीशीर जावं. आपल्याला जवळपास खेड्यामध्ये त्यांनी जवळपास 100 किलोमीटर दूर जाऊन आपल्याला शेतकऱ्याच्या गोट्यातील जनावर खरेदी करून आपल्याला मदत करतात. ठीक. तर मंडळी, अशा पद्धतीनं आपण व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती बघितली. दादा कशा पद्धतीनं ब्रीडिंगचं काम करतात, तसेच कशा पद्धतीनं म्हशींचा सांभाळ केला पाहिजे आणि म्हैस खरेदी करताना कोणत्या गोष्टी पाहून म्हैस खरेदी केली पाहिजे, तर ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेतलं. तर आजच्या या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात. तोपर्यंत नमस्कार. नमस्कार.